1 लिटर दूध, त्याच्यामध्ये जर 2 लिटर पाणी टाकलं, 4 लिटर पाणी टाकलं, तर ते दूध म्हणून शिल्लक राहत नाही, त्याचं पाणी होतं. त्या पद्धतीनं एक निष्ठावंत त्याच्यामध्ये 2 आयारामांना टाकलं, 2 गयारामांना टाकलं, तर त्या ठिकाणी निष्ठा शिल्लक राहत नाही, राहतात फक्त आयाराम आणि गयाराम. आणि हा संदेश आहे भारतीय जनता पार्टीसाठी. काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करायचा आहे, काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे, आणि हे सांगत सांगत भारतीय जनता पार्टी सत्तेवरती आली. आणि सत्तेवरती आल्यानंतर यांनी सगळी काँग्रेस स्वतःकडे घेतली, सगळी राष्ट्रवादी स्वतःच्याकडे घेतली. आणि लोकांना तर सांगितलं होतं काँग्रेसमुक्त करा म्हणून, आणि म्हणून लोकांनी काँग्रेसमुक्त करण्यासाठीच भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवून दिली. आणि नमस्कार, मी दत्ता सोनवणे देशमुख, आणि आज आपण विश्लेषण करणार आहोत भारतीय जनता पार्टीची पिछेहाट का झाली या विषयावरती. या निवडणुकीत सगळीकडे वातावरण भारतीय जनता पार्टीचं होतं. 1 नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी, म्हणजे अर्थात निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा 1 नंबरचाच झाला. पण एक्झिट पोलमध्ये जे आकडे सांगितले जात होते किंवा भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत सर्वे होता त्याच्यामध्ये जे आकडे सांगितले जात होते ते आकडे आणि निकाल लागल्यानंतरचे आकडे याच्यामध्ये मात्र फरक पडलेला आहे. आणि अनपेक्षितपणे भारतीय जनता पार्टीची पिछेहाट झालेली आहे. आता या पिछेहाटीची कारणं काय असू शकतात? मित्रांनो, जो माणूस जिंकून येतो त्याच्या विजयाची कारणं शोधली जातात, जो पडतो त्याच्या पराभवाची कारणं शोधली जातात. आणि त्यामुळे पर्यायाने ज्यांची पिछेहाट होते त्यांच्या पिछेहाटीची कारणं शोधली जातात किंवा विश्लेषण केलं जातं. आणि म्हणून आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगली मुसंडी मारली. अनपेक्षितपणे काँग्रेस पार्टीनं सुद्धा चांगल्या पद्धतीची कामगिरी केलेली आहे. पण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीनं मात्र स्वतःची निराशा करून घेतली आणि जनतेची सुद्धा निराशा केलेली आहे. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो होता भारतीय जनता पार्टीचा अति आत्मविश्वास. म्हणजे ज्या वेळेस तिकीट मिळालं, भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळालं म्हणजे तुम्ही 100% जिंकून येणार, तुम्ही 100% तुमचा विजय होणार, अशा पद्धतीची भावना उमेदवारांच्या मध्ये होती. आणि आपल्याला प्रचाराची गरज नाही, आपल्याला जास्त धावपळ करायची गरज नाही, कारण 317वा कलम झालेला आहे. त्यानंतर नरेंद्र मोदींचं कार्य आहे, अमित शहांचं कार्य आहे, देवेंद्र फडणवीसांचं कार्य आहे. त्यामुळे आपल्याला धावपळ करायची गरज नाही, अशा पद्धतीची भावना नेत्यांच्या मनामध्ये होती. आणि हे मी सांगत नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनी ठाण्यामध्ये ज्यावेळेस सभा झाली आणि त्यांच्या सभेला लोकांनी बोटावरती मोजण्या एवढी लोक होती, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित पदाधिकारी होते त्यांचे कान उपटण्याचं काम केलंय आणि त्यांनी सांगितलंय गाफील राहू नका. केवळ तुम्ही वरिष्ठ नेत्यांवरती अवलंबून राहू नका, केवळ तुम्ही मुख्यमंत्र्यांवरती अवलंबून राहू नका, कारण ही निवडणूक ही स्थानिक मुद्द्यांवरती लढली जाते. ही निवडणूक ही तो जो चेहरा आहे त्या चेहऱ्याला पाहून मतदान होतं. विधान म्हणजे लोकसभेची निवडणूक ही जरी मोदींमुळे झालेली, म्हणजे मोदींमुळे जिंकलेली असली तरी ही विधानसभेची निवडणूक मात्र स्थानिक नेत्याला पाहून होते, ही गोष्ट आहे. आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कान उपटले होते, पण ते नेमके शेवटच्या टप्प्यामध्ये. पण त्या अगोदर नेत्यांच्या भावना अशा झाल्या होत्या ज्या आता मी सांगितल्या, आणि नेत्यांच्या भावना ह्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्या. आणि कार्यकर्त्यांनी ज्या तडफेनं काम करायला पाहिजे होतं, ज्या तळमळीनं काम करायला पाहिजे होतं, सोशल मीडियाचा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात वापर केला असेल तर तो विरोधी पक्षानं केलेला आहे. सोशल मीडियामध्ये 2014ला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं सोशल मीडियाचा वापर केला तसा सोशल मीडियाचा वापर हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी केलेला आहे. पण तसा वापर भाजप आणि शिवसेनावाल्यांनी केला नाही, कारण आपल्याला गरजच नाही. ज्या पद्धतीचा तळमळीचा प्रचार ग्राउंड लेवलला जाऊन केलेला प्रचार जो राष्ट्रवादीवाल्यांनी आणि काँग्रेसवाल्यांनी केला तो प्रचार यांनी केला नाही. आणि त्याचा सगळा परिणाम हा त्यांची पिछेहाट होण्यामध्ये झाला. आणि किती दिवस तुम्ही मोदींच्या जीवावरती अवलंबून राहणार आहात, किती दिवस तुम्ही अमित शहांच्या जीवावरती अवलंबून राहणार आहात? तुमच्या स्वतःचं कर्तृत्व असल्याशिवाय लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे युतीमुळे फायदा झाला की नुकसान.
अगोदर मी एक विश्लेषण केलं होतं, त्याच्यामध्ये एक गोष्ट मांडली होती की जर हे दोघं एकत्र आले आणि दोघांनी एकमेकांना साथ दिली, म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, तर त्यांना प्रचंड यश मिळू शकतं. पण हे दोघं एकत्र आले, दोघांनाही थोड्याफार फरकाने, साधारणपणे एक 10, 20, 25 जागांचा काय फरक असेल, तेवढा फरक फक्त त्या ठिकाणी जागांचा पडला. नाहीतर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये शिवसेनेला वाटत होतं की मला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, भारतीय जनता पार्टीला वाटत होतं की मला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, आणि याच्यामध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालं. आणि म्हणून ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे, तर तो उमेदवार पाडण्यासाठी शिवसेनेकडून बंडखोरी करून काही मंडळी उभी राहिली. ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमधून बंडखोरी करून काही मंडळी उभी राहिली, आणि काही ठिकाणी समोरासमोर भाजपा आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिले, मैत्रीपूर्ण लढत अशा पद्धतीने असं म्हटलं गेलं. पण या 3 गोष्टींमुळे ही जी शर्यत होती, ही जी युती होती, ती 3 पायांची युती झाली. आणि या 3 पायांच्या युतीमुळे 4 पायांचे जे पार पाठीमागं असणारा धावपटू होता, तो धावपटू पार अगदी त्यांना जवळजवळ खेटायला आला. आणि हे सगळ्यात पुढं होते, पण त्यांनी आपलेच पाय आपल्याच पायामध्ये अडकवले, आणि त्यामुळे त्यांना त्या इच्छित विजयापर्यंत, त्या स्थळापर्यंत, त्या गोष्टीपर्यंत पोहोचता आलं नाही. सत्ता जरी महायुतीचीच असली तरी सुद्धा अपेक्षित यश मात्र त्यांना मिळालं नाही. त्यामुळे एकमेकांच्या जागा कमी करणं आणि कुरघोडीचं राजकारण करणं हे यांना भोवलेलं आहे. तिसरा मुद्दा आहे मेगा भरती. म्हणजे भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की आमच्याकडे ही सगळी मंडळी येत आहेत, ही सगळी मंडळी आली की आमची वाढ होईल, ही मंडळी आल्यानंतर आमचं सगळीकडे सत्ता येईल, ही मंडळी आल्यानंतर पार्टीमध्ये प्रचंड असा ऊर्जा निर्माण होईल, असलं काहीतरी यांच्या डोक्यामध्ये असेल. आणि नेमकं उलटं झालंय. कारण लोक इतकी पण मूर्ख नाही आहेत ना की आम्ही काल ज्याच्या विरोधामध्ये मतदान केलं, आज तो माणूस तुमच्याकडे आला म्हणून आम्ही त्याला परत मतदान करायचं. जनता इतकी खुळी नाही, आणि जनतेला इतकं गृहीत धरू नये जे भारतीय जनता पार्टीनं धरलं होतं. तुम्ही मेगा भरती केली, पण ती मेगा भरती करून तुम्हाला फायदा काय झाला? नगरचं उदाहरण घ्या. नगरमध्ये ज्या वेळेस विखे पाटील तुमच्याकडे नव्हते त्यावेळेसचे तुमचे आमदार किती निवडून आले होते, आणि आता विखे पाटील सारखी व्यक्ती तुमच्याकडे आहे. असं असताना सुद्धा आता नगरचं राजकारण काय आहे, नगरमध्ये किती आमदार आहेत विचार करा. म्हणजे तुम्ही आयाराम गयाराम किंवा अनेक असे नेते आहेत, त्यांना तुम्ही घेतलं. ते घेतल्यानंतर तुमचा भारतीय जनता पार्टीचा फायदा काय झाला? त्या संबंधित नेत्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला. आता या विषयावरती नगरचं राजकारण म्हणून किंवा विखे पाटलांचं राजकारण म्हणून एक वेगळा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवणार आहे, त्यामुळे तोही तुम्ही अवश्य पहा. पण जे दुसऱ्या पक्षातून आले त्यांना घेऊन स्वतःच्या पक्षाचा फायदा काय झाला? तुम्ही स्वतःच्याच निष्ठावंतांना डावललं, तुम्ही स्वतःच्याच निष्ठावंतांना घरी बसवलं. नगरमध्ये ते कसं झालं ना, आपले निष्ठावंत होते ते घरी बसले, आणि बाहेरून आलेल्या मंडळींनाच तुम्ही मोठं करण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्यामुळे झालं असं की तुमचाच टांगा पलटी झाला. म्हणजे आयारामांना गयारामांना जवळ करणं आणि निष्ठावंतांना डावलणं, भस्मासुरासारखं, भस्म्या रोग झाल्यासारखं खा 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 वरबड 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 पचत नसतं. पाठीमागच्या निवडणुकीतली संख्या आणि आत्ताच्या निवडणुकीमधली तुमच्या विजयाची संख्या, ह्या संख्येची तुलना करा, आणि मग 5 वर्षामध्ये तुम्ही जे राजकारण केलं, 5 वर्षामध्ये वरबड वरबड वरबडलं, त्याचा परिणाम काय झाला याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज भारतीय जनता पार्टीला आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे, आमच्या समोर विरोधकच नाहीत, आम्हाला विरोधकच नाहीत. हा जो अति आत्मविश्वास होता ना, आणि विरोधकांना कमी समजण्याचं, हे काय, हे आमच्या बरोबर लढणार का? चाणक्यानं सांगून ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा की तुमचा शत्रू जर तुमच्यापेक्षा मोठा असेल तर तो तुमच्यावर वार कसा करेल हे तुम्हाला माहिती असतं, किंवा बरोबरीचा असेल तर तो तुमच्यावर वार कसा करेल हे माहीत असतं. पण तुमचा शत्रू हा जर छोटा असेल तर मात्र, आणि त्याला जर तुम्ही इग्नोर करत असाल तर मात्र तो कुठून वार करेल हे सांगता येत नाही, आणि त्याने जर केलेला वार जर वर्मी लागला तर मात्र त्या ठिकाणी तुमचा पराभव होतो. आणि याचा अनुभव आत्ता भारतीय जनता पार्टीला येतोय.
एखादी व्यक्ती असते जिचा एक हात मोठा असा मोठा मोठा होत राहतो, पाय मोठा मोठा होत राहतो, तो लोकांना सांगत सुटतो, बघा माझी बॉडी, बघा माझी बॉडी. अरे लोक म्हणतात बाळा त्याला बॉडी म्हणत नाही, त्याला रोग म्हणतात, त्याला सूज म्हणतात. भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची सूज आलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं मूळ निष्ठावंत जे शरीर आहे ते शरीर लोकांना दिसतच नाही. सगळं त्याच्यावरती आयाराम आणि गयारामांची सूज आलेली आहे आणि ती सूज ओसरल्याशिवाय भारतीय जनता पार्टीची म्हणजे भारतीय जनता पार्टीला पुन्हा यश मिळणार नाही. भारतीय जनता पार्टीला निष्ठावंतांचीच फळी निर्माण करावी लागेल. कारण ज्या मंडळींना जे लोक स्वतःच्याच लोकांचे झाले नाही ते तुमचे काय होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. भाजपाकडे काय नव्हतं, भाजपाकडे नेते होते, पैसा होता, सत्ता होती, संपत्ती होती, प्रचार प्रसार सगळं 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 भारतीय जनता पार्टीकडे होतं. तरीही भारतीय जनता पार्टीची पिछेहाट झाली. अर्थात भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला नाही हे लक्षात ठेवा, पण पिछेहाट मात्र नक्की झाली. आणि मला वाटतंय की यावरती सखोल विश्लेषण होईल येणाऱ्या काळामध्ये. आता काय होतंय ते काळ ठरवेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, याच्यामध्ये अजून काय मुद्दे तुम्हाला वाटत असतील तर तेही तुम्ही मला सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.